हॅलो यूट्यूब मंडळी, तर आज आपण करणार आहोत सुक्कं चिकन. तर त्यासाठी आपण बघूया रेसिपी. खोबरं, अद्रक, लसूण, मिरची हे साहित्य मी तुम्हाला दाखवलं आहे. आता मी कढईत घेत आहे तेल. त्यामध्ये टाकायचा आहे कांदा, टोमॅटो. त्याचा कच्चापणा पूर्णपणे जाऊन द्यायचा, तोपर्यंत परतून घ्यायचा चांगला. तुम्ही पण करा सांगितलेली रेसिपी. खोबरं टाका, लसूण, अद्रक, एक मिरची, धने. गावरान पद्धतीचं चिकन अशा प्रकारे केल्यावर खूपच भारी लागतं. चांगलं परतून घ्या, एकजीव करून घ्या, त्यातला सगळा कच्चापणा जाऊ द्या. आता ते वाटून घेऊया आपण कोथिंबीर टाकून. त्यामध्ये टाकलेत खडे मसाले, चांगले तेल टाकून परतून घेतलेले आहेत. आता ते आपण मिश्रण तयार केलेलं मिश्रण टाकून परतून घेतलं आहे. त्यामध्ये टाकली लाल तिखट मिरची पावडर, हळदी पावडर, थोडीशी बेडगी मिरची पावडर. हा काळा मसाला आहे. काळा मसाला हा झणझणीत आहे. मी झणझणीत सुक्कं चिकन करते. आमच्या इथं सुक्कं असलं तरी त्याला थोडीशी ग्रेव्ही लागतेच. तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता किंवा नाही ठेवू शकत. आता टाकायचं आहे मीठ. आपलं चिकन चांगलं ग्रेव्ही चांगली तर्री आलेली आहे, पाहू शकता. थोडंसं पाणी टाकून हलवून घ्यायचं आहे. चांगलं परतून घ्या, तेल सुटस तोपर्यंत. आपलं झालेलं आहे सुक्कं चिकन तयार. बघू शकता किती छान झालेलं आहे. खायला पण खूपच छान लागत होतं. तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. अशा